ज्याचे जया ध्यान, ज्याचे जया ध्यान, तेची होय त्याचे मान. म्हणावणे अवघे सारा, पांडुरंग दृढधरा. समखून ज्याचे पाय, समखून ज्याचे पाय, उभा व्यापक विटे ठाय. म्हणावणे अवघे सारा, पांडुरंग दृढधरा. तुका म्हणे नभा, तुका म्हणे नभा, परता अनुताई गाभा. म्हणावणे अवघे सारा, पांडुरंग दृढधरा. पांडुरंगा जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधुशे चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मनोजीवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासराणा शिवचंद्रमौली, फणींद्रमाता मुकुटीधारी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, सुधीर शंभो मदकोणतारी. राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची ज्याचे जया ध्यान, ज्याचे जया ध्यान, तेची होय त्याचे मान. म्हणावणी अवघे सारा, पांडुरंग दृढधरा. श्री क्षेत्र भादली या ठिकाणी हनुमंतराय पांडुरंग परमात्मा भगवान महादेवाच्या प्रांगणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्री रामनवमी पर्वकाळ ते हनुमंत जन्मोत्सव पर्वकाळाच्या दरम्यान होणारा हा अमृत महोत्सवासारखा हा उत्सव आहे. या उत्सवाच्या 5व्या दिवसाची सेवा सुबोध करण्याकरता जी अमृताक्षर आलेली आहेत, जगदुरु तुकोबरायांच्या अभंगगाथेतील धरणेकरी प्रकरणातील तू महामा जीवाला उपदेश करणारी गोड अक्षरे आहेत. मला वाटतं 41 वर्ष सप्ताहाचं 41वं वर्ष आहे. त्यामध्ये मंदिराचा दुसरा वर्धापन दिन आहे आणि काही गावातल्या महिला मंडळी वगैरे यांचा चारधाम यात्रा झाली, त्याचा तो पण उत्सव आहे. असा निमित्ताने हा उत्सव आहे आणि त्यानिमित्त ही सेवा होती आहे. प्रतिवर्ष होणारा हा रामनवमी महोत्सव या वर्षी थोडासा आगळा वेगळा आहे. गेल्या 500-550 वर्षापासून ज्या प्रभू रामचंद्रांचा जो वनवास म्हणावा लागेल की नाही, त्रेतायुगातील रामाचा वनवास 14 वर्षांचा आणि कलियुगातील रामाचा वनवास जवळपास 500 वर्षांचा. 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या घरामध्ये जिथे जन्म झाला होता
त्या ठिकाणी भव्य अशा मंदिराच्या स्थापना होऊन त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे. आणि त्यानंतरच हे पहिला राम जन्मोत्सव आहे म्हणून विशेष आहे. विठ्ठला विठ्ठला 500 वर्षात जवळपास 25 पिढ्या खपल्या नाही. अनेक प्रकारच्या जवळपास नोंद केलेल्या 76 मोठ्या लढाया झाल्या. जवळपास 5 ते 6 लाख लोकांचा प्राण गेलेला आहे. एवढ्या मोठ्या संघर्षानंतर आज मागच्या 3-4 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते आणि ज्येष्ठ श्रेष्ठ जेवढे काही आपल्या देशातील सर्व संप्रदायातील जे मोठमोठे संत आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा महोत्सव पार पडला. आणि ते पाहण्याचं भाग्य तुमच्या आमच्या डोळ्यांना लाभलं हे आपलं भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला अनेक आई वडिलांची इच्छा असते. आमच्या तुमच्या खेडेगावात तो विषय नाही, शहरात पहिले तो विषय आहे. शहरात पहिले शिक्षण झालं की नोकरी झाली की ती म्हणत नाही विवाह आहे का नाही. तो शब्द म्हणणं बरोबर नाही म्हणून आला तो कारण विवाह झाला पाहिजे. आणि विवाह झाला की पुढचा विषय म्हणजे आता याचं घर झालं पाहिजे. आणि काय सांगावं त्या घराच्या पुढे येईल तो आपला विषय आला तर पुढे. पण त्या घराकरता शहरामध्ये फार मोठ्या संपत्तीचा जीवनाचा फार मोठा भाग त्या घराकरता खर्च केला जातो. आणि आईवडील म्हणतात की ह्या मुलाचं घर व्हावं हे आमच्या डोळ्यांनी पाहायला मिळावं. मग त्या मुलाचं घर झालं की आई वडिलांना अतिशय आनंद होतो. मग तो उत्सव असेल सर्व होत आहे का नाही. माझ्या मुलाने घर बांधलं, माझ्या मुलाला घर मिळालं हा आनंद आईला होत असेल तर विचार करा ज्या प्रभूचे आपण लेकरू आहोत. आपण बंगल्यात राहतोय आणि आपले प्रभू त्या तंबूत राहत होते. खऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये किती मोठी ती एक प्रकारचं शोकांतिका म्हणा दुःख म्हणा. अनेक माता मौल्यांनी मागच्या 30-40 वर्षापासून पाणी पिलेलं म्हणजे काय गोड अन्न खाल्लेलं नाही. कोणी पायात चपला घातलेली. ज्यावेळी राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली त्यावेळेला ह्या दूरदर्शनचा हाही फायदा आहे. अनेक गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात त्या होतात. की एक अवलिया आपल्या मला वाटतं सातारा भागातले त्यांनी मागच्या 30 वर्षापासून पायात चपल घातलेली नाही. जोपर्यंत प्रभू रामचंद्र आपल्या घरात जात नाही, मंदिर स्थापना होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. कोणी आपल्या घरी राहिले नाही. अनेकांच्या ह्या भक्तांच्या कथा. माझा प्रभू जर दुःखात असेल तर मी कसा घरात राहू शकतो. जसा भरताची अवस्था आहे त्यावेळेला अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. आमच्याकडे कार्यक्रम झाला आणि अभंग आला होता पुढे. आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ, झाला जय जयकार अलंगिला भरता करता प्रभू रामचंद्र अयोध्येला आले. विठ्ठला विठ्ठला साधा रामायणाचा भाग आपल्या डोळ्यासमोर आला. तुम्हाला विषय थोडा विषयांतर होईल पण आता आला तर पुढे करून जातो की 14 वर्ष वनवास होता. सीतामाईचं हरण केलं होतं. रावणाचा वध झाला. सीतामाईला पुन्हा परत मिळवलं. 14 वर्ष संपले आहेत म्हणून रामप्रभू अयोध्येला आले असं नाही. 14 वर्ष संपली होती हेही बरोबर आहे. रावणाचं युद्ध संपलं होतं हेही बरोबर आहे. सीतामाई बरोबर आल्या होत्या हेही बरोबर आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येला परत निघाले हेही बरोबर आहे. परंतु भावाचं रामायण वाचलं आणि 1-2 अध्यायांचा जर कालावधी बघितला, प्रसंग बघितला तर प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला पुढे पाठवताय. सांगताय जा हनुमंता. आणि इको आहे का थोडं इको कमी करा. इको नाही ना हा बरोबर ठीक ऐकायला येतं व्यवस्थित. हनुमंतरायाला पुढे पाठवलं आणि म्हटले हनुमंता जा आणि बघ भरताची काय अवस्था आहे. धाकटा भाऊ बोलत आहे माझ्याकरता त्याचा जीव तुटतो आहे पण राज्य वासना सत्ता ही खरी नाही. आणि म्हणून जर भक्ताच्या मनात कुठेतरी थोडी इच्छा असेल की मला अयोध्येचं राज्य मिळालं पाहिजे तर हनुमंता आपण येथून परत जाऊ आणि पुन्हा दंडकारण्यात राहू. आपल्या अयोध्येत पाय ठेवायचा नाही. पण ज्या वेळेला हनुमंतराय गेलेले आहे भक्ताची स्थिती बघितली सर्व तो भाग बघितला. हनुमंतराय परत आले सांगितलं हनुमंत प्रभू तुम्ही त्या हनुमंतावर भक्तावर आक्षेप घेताय काय सांगू.
तुमच्याकडे जर तो मूर्छित पडलेला आहे, चला पहिले त्याला भेटायला या. त्या क्षणी एक क्षणाचा जरी, एक कणाचा जरी भरताच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राविषयीचं प्रेम कमी झालं असतं, राज्याविषयीचं प्रेम जर दिसलं असतं तर प्रभू रामचंद्र अयोध्येहून परत गेले असते. म्हणून त्या दिवशी कीर्तनात म्हटलं गेलं की प्रभू अयोध्येला परत आले ते केवळ एकाच कारणामुळे, तर भरतामुळे. विठ्ठला विठ्ठला. आणि तसे या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेकरता अनेक अनेक भरतांनी आहुती दिल्या आणि त्याकरता प्रभू रामचंद्र आलेले आहेत. ज्या मूर्तिकाराने मूर्ती तयार केली, मला वाटतं अरुण नाव आहे त्या मूर्तिकाराचं, त्याची पत्नीने नंतर मुलाखत झाली, सांगितलं 3 मूर्ती बनवल्या गेल्या. 3 मूर्तिकारांना सांगितलं की तुम्ही बनवा, तिघांमधून एक मूर्तीची स्थापना केली जाईल. तिघांनी मन लावून त्या मूर्ती बनवल्या, सर्वांनीच केल्यासारख्या. पण ज्या कलाकाराची मूर्ती सिलेक्ट झाली, निवडली गेली, त्याची मुलाखत झाली, नंतर पत्नीची मुलाखत झाली. 6 महिने झाले म्हणे तिने मोबाईल बघितला नाही, टीव्ही बघितलं नाही, कोणाशी संवाद नाही. 6 महिने एकच काम, ते म्हणजे मूर्ती घडविणे. सगळं घरावर त्याग करून तेवढं एकच काम. ते काम करता करता सांगतात की शेणीचा तुकडा उडाला, तो डोळ्यावर लागला, डोळ्यात दुखापत झाली. त्याला असं वाटतं की प्रतिष्ठापनेचा काळ जवळ आलेला आहे, आपलं जर काम पूर्ण झालं नाही तर कसं होईल. तेवढा 2-4 उपचार करून पुन्हा तो कामाला लागला आणि ती मूर्ती स्थापना केली, मूर्ती तयार केली. आणि त्यात त्या पूर्ण जी कमिटी बसली, त्यांनी त्या सगळ्या आपल्या जे काही त्यांचे काही मुद्दे असतील, काही त्यांच्या कसोट्या असतील, त्यावर निवडली आणि ती एक मूर्ती सिलेक्ट केली. हा सुद्धा भरत आहे. ज्यांनी ज्यांनी त्या राम मंदिराच्या कामात ज्यांनी सहकार्य केलं, हस्ते परहस्ते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्या सर्वांची गणना कलियुगातील भरतामध्ये होते आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि तुम्हा आम्हाला ते भाग्य पाहण्याचं भाग्य लाभलं. आपल्यातील अनेक जण असे असतील की ते मागच्या 4 महिन्यात जाऊन आले असतील, दर्शन घेऊन आले असतील. त्या सर्वांच्या चरणी नमस्कार करू, नतमस्तक होऊ आणि चिंतनाला प्रारंभ करूया. विठ्ठला विठ्ठला. तीर्थयात्रेचा एक भाग आहे, 4 धाम यात्रा झालेली आहे. एखाद्या यात्रा 4 धाम, उत्तरेला बद्रीनाथ, पूर्वेला जगन्नाथपुरी, दक्षिणेला रामेश्वर, पश्चिमेला द्वारका. हे 4 धाम म्हणजे काय आहे? हे तीर्थयात्रा म्हणजे काय आहे? मानवी जीवनाच्या कल्याणाची दिशा म्हणजे तीर्थयात्रा. अर्जुनाने तीर्थयात्रा केली, भगवत पूज्यपाद शंकराचार्याने तीर्थयात्रा केली. निवृत्ती अवस्थेला पोहोचलेली आणि सर्व कार्य संपलेलं असताना सुद्धा माऊली ज्ञानराजांनी नामदेवरायांना घेऊन तीर्थयात्रा केली. अशा अनेक प्रकारचे उदाहरण दाखले आहेत पुराणामध्ये. तीर्थयात्रा हा मानवी जीवनाचा भाग आहे. फक्त आता थोडस त्याला स्वरूप वेगळं लागतंय आपल्याकडून. जी साधनेतून तीर्थयात्रा व्हायला पाहिजे ती होत नाही, पण तशी झाली पाहिजे. पण धार्मिकही महत्व आहे, आध्यात्मिक महत्व आहे, घर सोडायचं आहे. सामाजिक महत्व आहे की वेगवेगळ्या प्रांतातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी गेले की त्यांचा संपर्क वाढतो. संपर्क वाढला की परस्पर प्रेम भाव वाढतो. आणि पुढचा राष्ट्रीय भाव असा आहे की सर्व जगत, सर्व देशाला एक धाग्यात जोडणारा भाग म्हणजे तीर्थयात्रा आहे. विठ्ठला विठ्ठला. 4 धाम आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, 51 शक्तीपीठ आहेत. ही सगळी देवतांची मांदी आणि जी भारत भूमध्ये सर्वत्र पसरलेली आहे, ही कशा करता आहे? ही एकाच कारणा करता आहे की सर्व एकत्र जोडलेले आहेत. जो रामचंद्र नाशिक मध्ये आहे तो रामचंद्र अयोध्येचा आहे. हा संबंध जोडला की तो संबंध प्रेमातून तयार होतो. आणि म्हणून हे यावर फार मोठं समाज विज्ञान आपल्या साधू संतांनी, ऋषी मुनी देऊन ठेवलेला आहे. म्हणून तीर्थयात्रा हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आता खरा आजचा विषय तीर्थयात्रेचा नाही, मावद्याचा असतं तर आपण जास्त बोललो असतो.
का नाही. पण मात्र तो भाग महत्वाचा आहे, ते आता जीवनात घडली पाहिजे आणि ती साधना म्हणून घडली पाहिजे. विठाला त्यांच्याकडून या चार धाम यात्रा घडली आहे, त्यांच्या द्वारा हे पारणं घडतं आहे. काय विशेष आहे की नाही. ज्यांनी यात्रा करायची त्यांनी दान द्यायचं, इतरांनी त्यांनी द्यायला पाहिजे. पण नाही, आपण यात्रा केली आहे आणि आपण काय घेऊ लागलो तर आपल्याला अभिमान तयार होईल. म्हणून देताना नम्रता असते. यात्रा आपणच करायची आहे आणि दानही आपणच द्यायचं आहे. हे मोठं विज्ञान, हे मनोविज्ञान संतांनी कसं मांडलं हे जगापुढचं आश्चर्य आहे. विठाला त्यांना धन्यवाद देऊया. मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आहे. तया प्रिय देवतालया यात्रा दिके करावया, आठवी पहर जैसे पाया उग घापे. देवताची पूजा, देवतेचं मंदिराचं प्राण प्रतिष्ठा. मला वाटतं असं म्हणतात शहरातले लोक की किंवा बाहेरचे लोक की गावातले लोक गरीब आहेत. गावातली लोकांची घरं छोटी असतात. गावाची श्रीमंती बघायची असते तर गावाच्या मंदिरात जाऊन बघा. सुंदर मोठा असे खांब आहे, मंदिराचे प्रशस्त असं सभागृह आहे, मंदिराचे प्रशस्त असे दरवाजे आहे. हे काय आहे का नाही. आपण खाऊ का ज्ञानवाच्या भाषेत एकच सांगायचे, तरी देहाची आहे ती रोड, घरी दिसे साकड, परिदानी जया होड सुरत ऋषी. आपल्या वैयक्तिक जीवनावर खर्च करताना हा महात्मा कंजूस असतो, पण दान धर्म करताना हा महात्मा कल्पतरूच्या पुढे असतो. तसं गावातली मंडळी स्वतःच्या घराच्या बाबतीमध्ये कंजूस असतात. पत्र्याचं घर असतं, मोठं कुठतरी असतं, पण जेव्हा मंदिर बांधण्याची वेळ येते, सप्ताह करण्याची वेळ येते, पंगत देण्याची वेळ येते, त्यावेळेला एकाहून एक बळी रे असे घडतात. आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद देऊया आणि आपल्या सेवेला प्रारंभ करूया. अभंग गोड अशा प्रकारचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगावर किती चिंतन होईल शंकाच आहे. कारण माझ्या 4 दिवसाच्या पूर्वीपर्यंत अभंग ठरत नव्हता. कोणता अभंग यावा, कोणता अभंग यावा. फोन एक केला, प्रत्येकून काय उत्तर मिळालं. शेवटी सापडला पकडला तसा पकडला. जसं होईल तसं बघूया. तेव्हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि एका विशिष्ट प्रकरणामधला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेमध्ये अनेक प्रकरण आहेत. त्यामध्ये धरणेकरी नावाचं एक प्रकरण आहे. धरणेकरी प्रकरणामध्ये जास्त खोलात जात नाही आता इतिहासामध्ये, पण एक ब्राह्मण आणि त्याला थोडीशी ज्ञानाची म्हणा धनाची म्हणा अशी अपेक्षा वाटली. तो अलंकापुरीला गेला. ज्ञानाबाईच्या समाधी समोर त्यांनी धरण धरून बसला. अनेक दिवस धरण म्हणजे आंदोलन आपल्या आजच्या भाषेत, आणि त्या काळामध्ये धरण म्हणजे तपश्चर्या म्हणा, साधना म्हणा, उपवास करत करू लागला. आणि अनेक दिवसानंतर एक दिवस ज्ञानाबाईच्या स्वप्नामध्ये आले. ते म्हटले, अरे तुला जे पाहिजे आहे ना ते आता माझ्याकडे नाही, आता नवीन ठिकाण उघडलंय, ते म्हणजे श्री क्षेत्र देहू. तिथे जा. ते तुकाराम महाराज आहेत, तुकोबाराय आहेत. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथुर जो का अवतार नामयाचा, तर तुकोबारायांना भेट आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. याला वाटतं तुकोबारायांना पाठवलं म्हणजे तुकोबाराय म्हणजे कोणी साधू असेल, लवाजमा असेल. आणि तो गेलेला आहे देऊला. विचारलं, ते म्हणे इथे नाही, ते गेले लोगावला. त्यावेळेला शिवजी कासराच्या घरी तुकोबाराय गेले होते कीर्तना करता. आणि तिथे असले असताना तिथे स्नान करून तुकोबाराय निघालेले आहेत. हा ब्राह्मण पुढे गेला आणि सांगितलं की महाराज आपण तुकोबाराय का? म्हणे हो. असं झालंय, ज्ञानाबाईंनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, मला ज्ञान पाहिजे, धन पाहिजे म्हणून आलो आहे. तेव्हा ज्ञानाबाई म्हणतात तुकोबाराय म्हणताय काय
म्हणतात काय ज्ञानेश्वरी उणे तिथे काय कमी होतं तिथे धरणेकरी माझ्याकडे पाठविला. आणि त्यालाही म्हणताय अरे तू कुठून कुठे आलास, तू तिथे थांबायला पाहिजे होतं. अण्णांनी फार बरं वर्णन केलेलं आहे. 2005 सालच्या आळंदी यात्रेमध्ये कुटवाळे धर्मशाळेमध्ये अण्णाने अभंग घेतला होता. संकोचवली काय झाला सी लहान ब्रह्मांडाचे ते कीर्तन करण्याकरता मला 4 ऐकावं लागलं. शूटिंग केली होती म्हणून सोय होती माझ्याकडे, तरी मला कळलं नाही अण्णा सांगायचं काय आहे. चौथ्यानंतर थोडंफार कुठतरी कळलं. तेव्हा अण्णा म्हटले होते तो धन्यकरीच होता, तो ब्राह्मणच होता. हा शब्द ब्राह्मण शब्द जातीवाचक नाही वाटत अण्णांनी. जो मागतो त्याला ब्राह्मण म्हटलंय अण्णांनी आणि त्याला अनेक विस्तार केलेला आहे. पण तो आला मग तुकोबरायांजवळ भ्रष्ट तुकोबरायांनी ज्ञानोबांची आज्ञा 11 अभंग लिहिले आणि एक नारळ तिथे हातामध्ये दिलं. हे घे म्हटले तुला ज्ञान प्राप्त होईल. मग तो धरणेकरीच अपेक्षा असणारा आशेकरीच म्हणून त्याने ते नारळ टाकून दिलं, तो अभंग टाकून दिला, तसाच निघून गेला. ते काय मला वाटतं कोंडाजी बाबा आले होते तिथे आणि कोंडाजी बाबांना महाराजांनी ते नारळ अभंग दिले. ते अभंग आपल्याला प्रसाद मिळाला म्हणून त्यांनी घेतलं आणि तिथून पुढे कोंडाजी बाबांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. असा हा गोड धरणेकराचा इतिहास आहे. त्याचे 11 अभंग तुकोबरायांनी लिहून दिले होते. त्यातला एक अभंग म्हणजे आजच्या सेवेचा अभंग. विठ्ठला आज आपल्याला जरा वेगळा विचार करायचा आहे. मानवी जीवनामध्ये ह्या जगतामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि आपण अनेक आश्चर्य मानतो. हे केवढं मोठं आश्चर्य, एवढी मोठी रेल्वे पळते आहे, एवढ्या स्पीडने पळते आहे, एवढं विमान पळत आहे, हे आश्चर्य आहे, ते आश्चर्य आहे. जगतामध्ये 7 आश्चर्य मानले जातात. चीनची भिंत आहे, एल्फिन्स्टन टावर आहे, आग्र्याचा ताजमहाल अनेक आहे. हो का, जगतातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे तुम्ही आम्ही. मानवी शरीर हे जगतातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कसं बनवलं त्याने आणि का बनवलं, कशा करता बनवलं, कसं बनवलं हे त्याला माहिती. पण आपण ज्या ध्येयात राहतो त्या ध्येयाचा विचार आपण कधीच करत नाही. जेव्हा 50-60 वयाच्या आसपास कुठे एक ब्लॉकेज होतं. असं म्हणतात 72,72,000 नाड्या आहेत. एका नाडीमध्ये एवढंच ब्लॉकेज होतं. अख्खा माणूस खालीवर व्हायला लागतो, अख्खी यंत्रणा खालीवर व्हायला लागते. एवढासा ब्लॉकेज मला सांगा या 72,72,000 नाड्या देवाने कशा गुंफल्या असतील. आणि आपल्याला आता हाताच्या वरती हे दिसतंय, हे त्वचा म्हणतात, वरती केस आहे काय नख आहे, याच्या आतमध्ये काय असतात रक्तवाहिन्या. फार सुंदर व्याख्यान ऐकलं होतं कुठेतरी. ते त्या डॉक्टरांनी सांगितलं की मधली कळतच नाही 72,72,000 नाड्या आहेत. सगळ्या नाड्या अशा शरीरामध्ये आहेत की कुठेही जॉईंट नाही, कुठेही जॉईंट. असे आपले रस्ते असतात, 2 रस्ते एकत्र, तिसरा फुटतो, जॉईंट नसतो, तर असे एकत्र जोडलेले असतात. मग त्यांनी असं म्हटलं त्या रक्तवाहिन्यांमधून आपलं रक्त प्रवाहित होते. बरोबर आहे की नाही. ते निळ्या असतात, ते असे रंग आहेत, ते बरंच काही. प्रश्न हा आहे, त्यांनी म्हटला मला प्रश्न नेहमी हा पडतो की देवाने अगोदर नाड्या तयार केल्या आणि मग त्यांच्यामध्ये रक्त ओतलं. प्रश्न कळतोय बघा. नाड्या तयार केल्या शरीरातल्या, मग त्याच्यामध्ये रक्त ओतलं, या अगोदर रक्त ओतलं आणि मग नाड्या घुसवल्या. हे कसं काय केलं हे काहीच कळत नाही. आपल्यामध्ये एवढंच माहिती आहे, खाण्याकरता तोंड, तोंडापर्यंत पोहोचवण्याकरता हात, किचन पर्यंत जाण्याकरता पाय, घरून आवाज दिला की ओ आणि दिसायकरता काय, एवढंच माहिती आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे काहीच कळत नाही. जेव्हा आजारी पडतो तेव्हा कळतो एवढीशी नाडी सरकली आणि अख्खा माणूस बेडवर पडलेला आहे. मध्ये काय काय म्हणजे यकृत आहे, लिव्हर आहे, ते हार्ट आहे, किडनी आहे, जठर आहे, लहान आतड आहे, मोठा आतड आहे. असं म्हणतात की आपलं जे हार्ट आहे, मला पूर्ण माहिती पण ऐकलंय, हार्ट आपलं जे रक्ताचं पंपिंग करतं ते इतकं त्याची शक्ती आहे की 3 मजले इतकं पाणी वरती उडवता येईल इतकं शक्ती त्या हार्टची आहे. कोणी दिली त्याला शक्ती? कोणी बनवलंय हार्ट? नाही. ज्या माता पित्यांना द्वारा आपला जन्म होतो त्यांनी तरी बनवलंय का हे? त्यांना तरी माहिती आहे का?
मग बनवलं कोणी आणि बनवलं कसं? जगतातलं मोठं आश्चर्य आहे मानवाचं शरीर. विठाला विठाला अण्णा सांगायचे की तज्ञ असतात, व्यवहारामधले तज्ञ असतात. तज्ञ त्यांना म्हणतात की जे एका विषयात तज्ञ असतात आणि इतर विषयात अज्ञ असतात. नाही, कानाच्या डॉक्टरकडे गेलं आणि त्याला डोळा दाखवला, मग डोळा दुखतो, तो काय म्हणतो? अहो तुम्ही पाठी वाचले नाही का बाहेर? काय कानाचे डॉक्टर, डोळ्याचे डॉक्टर समोरच्या खोलीमध्ये आहे, तुम्ही तिकडे जा. कानाच्या डॉक्टरला डोळा कळत नाही, डोळ्याच्या कानाला डॉक्टरला घसा कळत नाही. अण्णा म्हणायचे पुढे अशी सोय होणार आहे की डाव्या कानाचे डॉक्टर, उजवा कळणार. सांगायचं मला असं आहे, मला डॉक्टर कोणी असतील माफ करा, मला तिकडे टीका करायची नाही, मला इथे यायचं आहे की एक डॉक्टर आपल्या आयुष्यामध्ये 4-5 वर्षांचं जे शिक्षण घेत असेल, त्यांचं पुन्हा PhD करत असेल, पुन्हा डॉक्टरेट करत असेल, 7 वर्ष शिकून तो फक्त आणि फक्त डोळ्यांचा डॉक्टर होतोय. त्याला कान माहिती नाही, कानावायला नाक माहित नाही, नाकावायला घसा माहित नाही, नक्षाला पुढचं काय माहिती. एवढं एका अवयवा करता एक स्वतंत्र डॉक्टर उभा राहतो, तरी तो त्या विषयात निपुण आहे असं तो छाती ठोकपणे म्हणू शकत नाही. मग जर एवढं असेल, हे सगळे डॉक्टर जरी एका बाजूला केले तरी असा आजार तयार होतो, एवढ्या आख्यांना बाजूला करून तो आजार बरा होत नाही. याचा अर्थ एवढ्या डॉक्टरांचं नाव, घसा रोग तज्ञ आहे, कान रोग तज्ञ आहे, डोळा रोग तज्ञ आहे, हृदय रोग तज्ञ आहे, मेंदू रोग तज्ञ, सगळे तज्ञ एका बाजूला केले आणि तरी त्या माणसाला वाचवू शकत नाही. याचा अर्थ त्या शरीरात असलेलं ज्ञान अजूनही त्या डॉक्टरांपासून अज्ञ आहे, लपलेलं आहे. इतकं ज्ञान, इतकं आश्चर्य या शरीरात भरलेलं आहे ही जगतातली सर्वात मोठी आश्चर्ययुक्त वस्तू आहे. विठाला विठाला एवढासा डोळा, डोळ्यात पडदा असतो, रॅटिना असतो, हे असतं, ते असतं, एवढं सरकलं तर अख्खा डोळा बंद पडतो. कसं बसवलं असेल? काही नाही, आपण घरी शांत बसावं, काहीच करू नये, गीता उघडू नये, ज्ञानेश्वरी उघडू नये, काही उघडू नये, फक्त आपलं शरीर कसं चाललं एवढं जरी विचार केला ना तरी करेल. चाले शरीर तेव्हा करेल. पण आपलं होतं काय, आपण मध्ये बघत नाही, आपल्याचकडे बघत नाही, म्हणून अडचण आहे. चला विषय झाला तर पूर्ण वेळ माझा याचा विषय मला संपून जाईल. मला पुढे जायचं आहे की मानवी शरीर जगतातलं आश्चर्य आहे, आश्चर्य आहे. पण नुसतं शरीर नाही, त्याच्या आतमध्ये खूप काही आहे जे आश्चर्य होत आहे. उपनिषदांना विचारा, उपनिषद काय वर्णन करतात? देहाभ्यंतर प्राण, प्राणाभ्यंतर मनः, मनसस्तु परा बुद्धी, बुद्धीरात्मैव आत्मवान. की देहाच्या आतमध्ये मन आहे, मनाच्या आतमध्ये बुद्धी आहे, बुद्धीच्या आतमध्ये अव्यक्त तत्व आहे. इंद्रियभ्यं परम मनः, मनसस्तु परा बुद्धी, इंद्रियेभ्य परा यथा, अर्थेभ्यश्च परम मनः, मनसस्तु परा बुद्धी, बुद्धेरात्मैव आत्मनः परः. पर अपरमस्तु पद अव्यक्तात् पुरुष परः, पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परागती. व त्या कठोपनिषदामध्ये ज्या वेळेला हा नचिकेत जातो आहे आणि त्या यमराजाला विचारतोय प्रश्न, तेव्हा यमराज सांगतोय, अरे नचिकेता, हे शरीर दिसत आहे, शरीराची जे शरीर दिसत आहे ना, हे शरीराचे अवयव आहेत. या शरीराच्या आतमध्ये इंद्रिय आहेत. आता अवयव आणि इंद्रिय याचा फरक माहिती आहे का? आपला जो डोळा दिसतो, जो दिसतो आपला बाहेरून जो दिसतो आहे त्याला डोळा म्हणतात. तो डोळा अवयव आहे, पण पाहण्याची जी शक्ती आहे तिला चक्षु इंद्रिय असं म्हणतात. बाहेर दिसणारा अवयव याला कान म्हणतात, पण या कान ज्या शक्तीमुळे आपण ऐकतो त्या शक्तीला कर्ण इंद्रिय असं म्हणतात. म्हणून इंद्रिय वेगळी,
आणि अवयव वेगळे. आपल्याला दिसतात ते अवयव आणि जे दिसत नाही पण कार्य करतात ती इंद्रिय. विठ्ठला या इंद्रियांपेक्षा इंद्रियांचे विषय सूक्ष्म आहे, विषयांपेक्षा मन सूक्ष्म आहे. मनसस्तु परा बुद्धी, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे. बुद्धीपेक्षा आत्मतत्व जीव तो सूक्ष्म आहे. जीवापेक्षा अव्यक्त तत्व प्रकृती ती सूक्ष्म आहे. तिच्यापेक्षा पुरुष सूक्ष्म आहे आणि पुरुषान्न परम किंचित. त्या पुरुष म्हणजे परमात्मा, त्यापेक्षा सूक्ष्म जगात काहीच नाही. मला सांगा, म्हणून या देहामध्ये काय काय आहे? देह आहे, देहाच्या आतमध्ये इंद्रिय आहे, इंद्रियाच्या आतमध्ये विषय आहे, विषयांच्या आतमध्ये मन आहे, मनाच्या आतमध्ये बुद्धी आहे, बुद्धीच्या आतमध्ये जीव आहे, त्यामध्ये अव्यक्त आणि परमात्मा तत्व. एवढ्या गोष्टी आतमध्ये आहेत, आपण बाहेरच्या बाहेरच ठेवतोय. समुद्राच्या काठावर गेलं तर खरा पोहणारा मध्ये जाऊन येतो 2-5 किलोमीटर, पण आमच्या साईडला पोहता येत नाही, तो काठा उड्या मारतो 2 फुटावरच. नाही, तशी आपली अवस्था आहे. आपण देहाच्या काठावरच आहोत. देहाच्या आतमध्ये असं परमात्मा तत्व तिकडे जाण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. विठ्ठल आणि ज्यांच्या जीवनात ते साध्य झालं, इंद्रिये मागिलीकडे वळाली. अण्णा फार गुण वर्णन करतात की नाही, की जे विषय आणि इंद्रिय, ही इंद्रिय विषयांकडे धाव घेतात, बाहेरच्या वस्तूकडे धाव घेतात. पण जेव्हा ती इंद्रिय अंतर्मुखी होतील, आतमध्ये प्रवास करतील, त्या वेळेला त्या जीवाचा उद्धार व्हायला सुरुवात होते. म्हणून अंतर्मुख होणं म्हणजे परमार्थाची सुरुवात. विठ्ठला आणि म्हणून ही इंद्रिय, विषय, मन, बुद्धी आणि सगळ्यांचा ज्ञानोबरायांनी उल्लेख केलेला आहे, व्याख्या केलेली आहे. त्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र देवाचं वर्णन करत असताना क्षेत्राची 36 तत्व सांगितली. भगवंतांनी फक्त त्या 36 तत्वांचा उल्लेख करून दिला. ज्ञानोबरायांनी त्याची व्याख्या केल्या, फार गोड अर्थ सांगितला. बुद्धी म्हणजे काय त्याचं वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात, हे सुख, हे दुःख, हे सुख, हे पुण्य, हे दोष, ऐसे जे निवडी. हे सुख आहे, हे दुःख आहे, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे जे निवडते तिला बुद्धी असं म्हणतात. आणि बुद्धी कुठे आहे? जे तत्वाची आधी, सत्वगुणाची मांदी, जीव आत्मयाच्या संधी वसवित असे दे. ही बुद्धी कुठे आहे? म्हणतात ही बुद्धी ते तत्वाचा उगम आहे, तेच तत्व. आणि सत्वगुणाची पासून बनलेली आहे बुद्धी. कशी आहे? सत्वगुणी. आणि जीव आणि आत्मा दोघांच्या मध्ये जीव असते, तिला म्हणतात बुद्धी. म्हणतात तिला बुद्धी म्हणतात. ही बुद्धी देवाने प्रत्येकाला दिलेली आहे. विठ्ठला विठ्ठल. चला पुढे, बुद्धीच्या पुढे मन आहे. मनाची व्याख्या ज्ञानाने केलेली आहे. आपलं ज्या अभंगाचे पद आहे आपलं त्याची होय हे मन, त्या मनाची व्याख्या ज्ञानाने केलेली आहे. ज्ञान म्हणतात हे मन म्हणजे काय आहे? जे इंद्रिया जीवाची संधी, इंद्रिय विषयांची संधी आहे का नाही. आणि रजोगुणाच्या खांदी तळत असे जे. बुद्धी सत्वगुणी आहे, मन रजोगुणी आहे. बुद्धी जीव आणि आत्म्याच्या मध्ये आहे आणि मन हे इंद्रिय आणि विषयांच्या मध्ये आहे आणि इंद्रिय आणि बुद्धीच्या मध्ये आहे, असा विषय आहे. असा आणि म्हणून हे मन कसं आहे? त्याला म्हणतात की शुक्र शोणितांचा सांधा एकची होता पैदा, वायू तत्व दशधा एकची झाले. ज्या वेळेला गर्भामध्ये आणि रक्त आणि शुक्राचा संगम होतो, ते गर्भ तयार होत असतो, त्यावेळेला एकच वायू तत्व, पण पंचप्राण आणि पंच उपप्राण अशा 10 रूपात विभागलं जातं. आणि विभागलं जातं की ते पुढे शरीर तयार होऊ लागतं. मग त्या 10ही तत्वांचं, 10ही जे वायू तयार झाले त्या 10ही वायूंचं जे चांचल्य जे खिळं
तो चंचलपणा आहे तो एक वाटला आणि ज्याच्यामध्ये टाकला त्यातून जे तयार झालं त्याचं नाव मन. हे चांचल्य देखील चंचलता त्याच्यामध्ये आलेली आहे. रजोगुणी आहे पण जास्त चंचल आहे. रजोगुणाचे बळ अति त्याला बळ आहे. आणि त्यानंतर वाया म्हणजे नाव एरवी कल्पनाची सावेव का नाही. असे मन एवढं भयंकर अशा प्रकारचं आहे. कल्पनाच आहे. आमचा एक मित्र आहे डॉक्टर मित्र 2-3 वर्षी गोष्ट आहे. आमची चर्चा सुरू झाली आणि ते म्हणा की असं तसं चालला विषय. म्हटलं विज्ञान म्हणजे विज्ञान काय म्हणतं की जे दिसेल ते खरं. ते म्हणते आहे का नाही. ते काय म्हणतात ते देवाला काय म्हणत नाही देव दाखवा म्हणतात. जे बुद्धिवादी मंडळी आहे बुद्धी दाखवा असेल तर दाखवा नसेल तर नाही म्हणा. त्यांना म्हटलं तुम्हाला मन माहितीये का. हो. दिसतं का म्हणजे नाही. आहे का मन दिसतं का असं दाखवतो म्हणून मग त्याला दाखवतो म्हणून कुठे आहे आता ठेव माझ्या मग ठेवता येत नाही. मन नाही का तो काय बोलताय ना पुढं मीच म्हटलं अण्णा म्हणायचे अण्णा म्हणाले कोणी म्हणायला पोरात चित्राला कुत्र पडलं होतं विठाला कुत्रा पडलं होतं कोणी म्हणायला नको आहे का नाही. तेव्हा आपण इथे होतो की त्याला म्हटलं मग तुझं मन असं दाखव मला नाहीये का. मग मन नाहीये का. मन नसेल तर मानसोपचार तज्ञ कसं काय तयार झाला. म्हटलं विज्ञानाची ही लोक जी बुद्धिवादी मंडळी आहे ती म्हणजे विचारांचा गोंधळ झालेली मंडळी. कारण शास्त्राचं प्रमाण मानता येत नाही आणि स्वतःची बुद्धी पुरत नाही. असं तेव्हा मन हे मला हे मनाला मन म्हणजे कल्पनाच का नाही. ते मानता येत नाही पाहता येत नाही बोलता येत नाही दाखवता येत नाही असं हे मन आहे. मन आहे बुद्धी आहे ही इंद्रिय आहेत. हा सगळा भाग असला मनाचा तरी आता तर संतांनी मात्र काय केलंय बुद्धीला महत्व दिलं नाही इंद्रियांना दिलं नाही अजून इतर यांना महत्व दिलं नाही. दिलं तेवढं पुरतं पण जास्त उल्लेख कोणाचा केला मनाचा. जास्त उपदेश कोणाला केला मनाला. आई के रे मना किंवा नको नको म्हणा कोणतो मायादारी काळ आला जवळी. ठीक आहे नाही. मनाला उपदेश केलेला आहे अनेक ठिकाणी प्रमाण आहे तर वेळ घेत नाही आपण. पण मनाला उपदेश जास्त केलेला आहे. इतर विषयांना महत्व इतरांना महत्व कमी दिलेलं आहे. मनच का असं मनाला विषय का. आणि आणखी एक गोष्ट ह्या मनाचे 2 प्रकारचे गुण आहेत. एक चांगला गुण आहे आणि एक वाईटही गुण आहे. वाईट गुण काय आहे हे सगळ्यात मोठं चंचल वस्तू आहे. मग गीतेमध्ये भगवान परमात्म्याने जेवायला योगाचं वर्णन केलं. अर्जुन म्हणतो देवा ऐकायला खूप छान वाटतं. योगासन अष्टांग योग यम दम छान वाटतं पण ज्याच्या योगाने करायचं त्याचे मन कसं आहे. चंचलम ही म्हणत कृष्ण चंचलम ही म्हणत कृष्ण प्रमाथी बलवर्दळम. देवा हे ऐसे केवडे नाही जे रवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या नाही. ऐसे कैसे होईल जे मरकट समाधी येईल का राहे म्हणतल्या राहील महावातू नाही. देवा असं कसं करू शकेल की माकडाला थांब म्हटत ते उभं राहील शांत बसेल. वारा वाहतोय त्या थांब म्हटत जागेवर उभं राहील. हे जसं अशक्य आहे तसं मनाला स्थिर करणं देवा अशक्य आहे. भगवान सुद्धा म्हणतात अर्जुना बरोबर आहे
मन ही चंचल आहेत, देवाने मान्य केलं एवढं मन चंचल आहे, हा मनाचा थोडासा वाईट गुण आहे का नाही? तसा चांगला गुण पण आहे. काय काय चांगला गुण आहे? पहिला गुण आहे चांगला तो म्हणजे त्याला जी वस्तू आवडली ते त्याच्या नादी लागतं. या मनाचे एक निके जे देखिलिया गोडीच्या ठाया सोके, मनवणे अनुभव सुखाची कौतिके दावीत जाईले. भगवान म्हणतात एरवी मला वाटतं गीता वाचकाला ही ओवी कळणार नाही. म्हणजे काय कळणार नाही का अर्थ? नुसती गीता वाचन केली तर त्याला ह्या ओवीचा फायदा होणार नाही, लाभ होणार नाही, त्याला कळणार नाही. ज्ञानोबाने 2 श्लोकांच्या संधीमध्ये ओवी टाकलेली आहे. भाष्य करताना ज्ञानोबांच्या स्वतंत्र प्रज्ञेतून ती निघालेली आहे, म्हणून तो महत्वाची आहे. नंतर त्या मनाचा एक निका आहे, चांगला आहे, की त्याला जे आवडतं ते तिकडं जातं. अर्जुना तू एक काम कर, त्या मनाला काय कर, त्याला त्या अनुभव, भगवंताचा अनुभव, भगवंताच्या सुखाची गोडी लाव, मग तुला मागे ओढायची गरज पडणार नाही. विठाला विठाला काय करू सई सावरी गोवित आपे आपण पकामानाते आपे आपण पकामानाते गोडी थोडीशी चटका द्यायचा. चटका म्हणजे चटका नाही बरं का, चटक द्यायची. चटक थोडीशी दिली की मग मात्र तुम्ही मागे ओढाल ते मन तिकडे जाईल. म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावी द्यायची, हा त्याचा पहिला गुण आहे. आणि दुसरा गुण या मनाचा असा आहे की तो ज्याचं ध्यान करेल त्याचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. ही गोष्ट अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. ह्या मनाचा गुण आहे, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन. जो ज्याचं ध्यान करेल ते मन तसंच तयार होतं, तसं घडतं.
त्याला त्याचं स्वरूप प्राप्त होतं. हा मनाचा स्वभाव आहे, मनाचा गुण आहे. विठाला याच प्रकरणातील याच अभंगाचा वरचा अभंग आपल्या सर्व बहुतेकांच्या परिचयाचा आहे. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद माऊलींनी तुकोबारांनी आणखी दृष्टांत दिलेला आहे की ती आळी ध्यान करता करता किटकीत भृंग होऊन जाते. एवढा त्या ध्यानाचा परिणाम आहे. ती गोष्ट मनाच्या बाबतीमध्ये आहे. मन ज्याचं ध्यान करेल तसं तयार होतं, ते स्वरूप त्याला प्राप्त होतं. ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याची, ते मन तसं तयार. चोराचा विचार करता करता जीवनात चोर तयार होतो. संतांचा विचार करता करता जीवनामध्ये संतत्व प्राप्त होतं. राजा व्हायचा याचा विचार करता करता छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. जो जसा विचार करेल तसं फळ प्राप्त होतं. हा मनाचा स्वभाव आहे, हा मनाचा गुण आहे, हा मनाचा एक प्रकारचा भाग आहे. विठ्ठला विठ्ठल पाण्याच्या बाबतीमध्ये एक त्याला म्हण म्हणा मुहावरा म्हणा प्रसिद्ध आहे. पाणी रे तेरा कैसा गुण कैसा रंग पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलावे वैसा. पाण्याला स्वतःचा रंग नाही, ज्याच्यात टाकलं तसा तयार होतो. ते मनाला कसला रंग नाही, ते ज्याच्या बरोबर मिसळेल तसं तयार होतं. आणि त्याला आपल्या भाषेमध्ये बालपणाच्या भाषेत त्याला काय म्हणतात, संस्कार. प्रत्येकाची शिला उपाधी नामे उपाधी न मळे भाव दावी पिवळे लाल. स्फटिकाची शिरा उपाधी न मळे. ती स्फटिकाची शिरा आहे. मला म्हणतात ना केसाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिरा का नाही. ती स्फटिकाची शिरा आहे, स्फटिक आहे. त्याला काहीच नाही, रंग नाही, काहीच नाही. ज्याच्यावर ठेवला काळा पिवळा रंग लाल रंग तसा प्राप्त होतो का नाही. तसं हे मन आहे, ज्याच्याकडे जाईल जसं जाईल जसं ध्यान करेल तसं प्राप्त होईल. विठाला विठाला
त्याच्या खोळात जास्त जात नाही मी आता. मला इकडे यायचंय फक्त की ज्याचं ध्यान केलं आपण म्हणून सांगू का, वाईट माणसाचं जास्त चिंतन करू नये. पुढे मी येणार आहे की श्री वैरी नास्तिक चरित्र न श्रवणीय. वैर्याचं चरित्र जास्त श्रवण करायचं नाही, वैर्याचा जास्त विचार करायचा नाही. ज्याच्या बरोबर आपलं भांडण होत होतं व्यवहारामध्ये, किती नाही म्हटलं तर होत, त्याचा जास्त विचार करायचा नाही. आपण ज्याचा विचार जास्त करू ती अवस्था आपल्या मनाला प्राप्त होते, म्हणून तिकडे जायचं नाही. विठ्ठला मला दुसऱ्या अर्चनात प्रवेश करायचा आहे, पण त्याच्या आधी एक प्रश्न तयार करायचा. खरं तो प्रश्न उत्तर शेवटी घेतलं पाहिजे, पण वेळ राहतो की नाही आताच घेऊन टाकू. प्रश्न हा आहे की तुम्ही सांगितलं मगाशी देहाच्या आतमध्ये इंद्रिय, इंद्रियांच्या आतमध्ये विषय, विषयाच्या आतमध्ये मन, मनाच्या आतमध्ये बुद्धी, बुद्धीच्या आतमध्ये जीव, जीवाच्या आतमध्ये प्रकृती, परमात्मा. हे सगळी लेअर, सगळं आवरण सोडून दिले. तुकोबाने मनच का पकडलं? त्याची होय त्याचे मन मनावरच का? संतांनी उपदेश केला तोही मनालाच का? संत एकाग्र करायचं म्हणतात, मनच का? इतर विषय पेक्षा मनाला तेवढं महत्व का? थोडं उपनिषदांचं चिंतन करू आणि पुढे जाऊ. भजन करा विठ्ठला ज्या शरीराचं मग असे आपण आश्चर्य म्हणून वर्णन करून गेलो, त्या शरीराचं वर्णन उपनिषदकारांनी फार सुंदर केलेलं आहे. त्या कठ उपनिषदामध्ये आणि यमराज नचिकेताला सांगताना म्हणता, अर्जुना आर्या नचिकेता, हे शरीर काय आहे? आत्मानं रथिनं वित्ती शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं वित्ती मन प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयानाहुर विषयास्तेषु गोचरा. अरे नचिकेता, हे जे शरीर तुला दिसत आहे ना, हा शरीर एक रथ आहे. शरीर काय आहे? रथ आहे. मग रथाला मालक असेल आहे ना. आत्मानं रथिनं वित्ती, जो आत्मा आहे त्या रथाचा मालक आहे. ठीक आहे, रथाचा मालक आहे, मग रथाला सारथी असला पाहिजे. मालक काही रथ चालवत नाही. सारथी कोण आहे? बुद्धिं तु सारथिं चैव. बुद्धी हा काय आहे? सारथी आहे. मग रथ आहे, रथाला घोडे पाहिजे, घोड्यांना लगाम पाहिजे. लगाम कोणता आहे? मन प्रग्रहमेव च. मन हा लगाम आहे, तो चाबूक आहे, लगाम आहे. मग घोडे कोणते आहेत? इंद्रियाणि हयानाहुर. इंद्रिय कोणती आहे? घोडे कोणते आहे? आपली पंच ज्ञानेंद्रिय, ही 5 घोडे आहेत. मग घोड्याला खायला लागते काहीतरी, मग तिकडे खाद्य काय आहे? इंद्रियाणि हयानाहुर विषयास्तेषु गोचरा. हे विषय, डोळ्याचा विषय चांगलं पाहणे, सुंदर वस्तू पाहणे. कानाचा विषय सुंदर गायन ऐकणे. जिभेचा विषय बोला चविष्ट अन्न खाणे, मिष्टान्न खाणे. थोडीशी बिघडली की पिठाना म्हणतात, पिठाना म्हणतात. त्वचेचं मिष्टान्न, इंद्रिय भोजन सुंदर म्हणजे मऊ अशा वस्तू का नाही, हे इंद्रियांचे विषय आहेत. मग घोडे विषयाकडे धाव घेतात, तशी इंद्रिय विषयांकडे धाव घेतात. आणि मग पुढे वर्णन करतात, हा रथ पुढे गेला पाहिजे. परमात्मा न तत्पद बापनोती, स तू तत्पद बापनोती. त्या पदापर्यंत जायचंय या रथाला घेऊन, पण अडचणी आहेत. अडचणी काय आहेत? आता लक्षात घ्या. आता डोळ्याचं चित्र उभं करा. रथ आहे, रथात मालक बसलेला आहे, घोडे आहेत, घोड्यांमधला चाबूक आणि तो लगाम आहे, आणि सारथी बसलेला आहे. आणि त्या घोडे उपाशी आहेत, आणि त्याच्या अवतीभोवती जर खाद्य पसरलं असेल तर काय होईल? ते घोडे खाद्याकडे धाव घेतील. मग धाव घेतील तर त्यांना आवरता आलं पाहिजे, आणि आवर ना करता तो चाबूक, तो लगाम आहे, तो पक्का पाहिजे. तो लगाम जर पक्का नसेल तर ते घोडे आकारले जाणार नाही. हा लगाम कोण आहे? तर ते मन आहे. विठ्ठला मन इंद्रियांचा राजा,
समोर नसलं तरी पण समोर आहे का नाही. अजून पहिल्याच क्षण अडकलोय मी, पुढे काही जाणार नाही का नाही, म्हणून थोडस माफ करते. आणि मग पुढे म्हटलं आहे, हा मन या इंद्रियांचा राजा आहे, मन त्या घोड्यांचा लगाम आहे. हा पक्का पाहिजे. सारथी बसलेला आहे पण चाबूक हातात लगाम सुटून गेला काय होईल, कोणत्या घोड्याला पकडणार. म्हणून सारथी नसला एक वेळेला, मला असं वाटतं सारथी नसला तर तो लगाम आहे तो खोट्याला अडकून दिला तरी घोडे व्यवस्थित चालतात. ते बैल बघितलंय मी लहानपणी की नाही. तो बिचारा एखाद्या असं होता की बैल गाडी राहिली नाही जास्त, पूर्वीचा काळ होता. ते बैलगाडीमध्ये तो बैल झोपलेला आहे, तो ते दोर आहे अडकून दिला, घोडे ते बैल चालले आपल्या हिशोबाने. लगाम असला तर ते घोडे बरोबर चालतील. म्हणून लगाम म्हणजे मन आहे. हे इंद्रियांनी पुढे फार सुंदर वर्णन करतात उपनिषदकार. विज्ञान सारथी यस्तु मन प्रग्रवान रहा का नाही. विज्ञान सारथी यस्तु हा बुद्धी, ज्याची बुद्धी चांगली आहे ज्याची बुद्धी चांगली आहे आणि मन प्रग्रहवान रहा, मन ज्याचं मन म्हणजे लगा ज्याचं चांगला आहे, स तू पद प्राप्नोती नाही, तो त्या पदापर्यंत प्राप्त होतो. सदश्वा इव सारथे, त्याला सारथ्या अश्वांना म्हणजे ते इंद्रियांना सत इंद्रिय असं म्हणतात, सत अश्व असं म्हणतात, आणि तो सारथी त्याला सत सारथी असं म्हणतात. विठ्ठला असं फार सुंदर वर्णन केलेलं आहे उपनिषदकारांनी. ते म्हणतात की त्या परमात्मा प्राप्ती करायची आहे, मग कसं करणार आहे की विज्ञान विठ्ठला 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 असं. तेव्हा त्या परमात्मा प्राप्ती करावायची असेल तर कसं आहे, अमनस्क सदा अशुची नाही. ते मन समनस्क पाहिजे, अमनस्क नको. मन स्वच्छ पाहिजे, मन स्थिर पाहिजे. असं असेल तर ते पदापर्यंत प्राप्त होतं. आणि म्हणून त्या कारणामध्ये मुळे संत महात्मे मनाला मुख्य मानतात. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्ष योग नाही. उपनिषदकार वर्णन करताना म्हणतात की मन हे बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे का नाही. मन हेच सर्व गोष्टींना कारणीभूत आहे. म्हणून काय करा, तुम्ही मनाचं नियमन करा. विठ्ठला सुख समाधान इच्छा ते मनाला तुम्ही शेक केला तर मन हे सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून संतांनी मनाला ताब्यात ठेवायला सांगितलं आहे. कारण या सर्व देहाचा इंद्रियांचा जो मालक आहे, राजा आहे, त्यांना आवडणारा ते मन आहे. म्हणून ते मन ते विषयांकडे धाव घेत आहे. ते मन जर परमात्म स्वरूपाकडे गेलं तर काय होईल, गाये वाहे वानाचे टाळी, गाये नाचे वाहे टाळी साधन कधी. हे जे मन जर परमात्म स्वरूपात गेलं तर ते मन या इंद्रियांना काय सांगेल, तुम्ही डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. जर ते मन परमात्म स्वरूपात स्थिर झालं तर इंद्रियांना परमार्थाकडे घेऊन जाईल. आणि ते मन जर विषयोपभोगात गेलं तर ती इंद्रियांना विषयोपभोगात घेऊन जाईल. म्हणून त्या मनालाच पहिले आग्रा, इंद्रिय आपोआप आकळतील. विठ्ठला विठ्ठला सत्वशील सदाचरणी सर्व गुण संपन्न असा तो ब्राह्मण आजाबे नावाचा. पण एक दिवसचा प्रसंग, पाऊस सुरू झाला घरी येताना, आणि म्हणून त्यांनी मधल्या रस्त्याने जायचं म्हणून ठरवलं. एक नको ते दृश्य समोर दिसलं, ते मनामध्ये ठसलं, आणि मनात ठसल्यानंतर पुढचं आयुष्यातलं पूर्ण आयुष्य त्या एका विषयाकरता खर्च केलं. का? मन तिथे गुंतलं म्हणून. म्हणून मन कुठे गुंतत आहे याला फार महत्व आहे. म्हणून जेव्हा तुकोबरा म्हणतात इथं सगळे विषय बाजूला सारा आणि पांगुट्रू रंग एकदाच दूर धरा, ही गोष्ट अभंगाच्या द्वितीय
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, ते मन तसं होणार आहे. म्हणून काय करा, मनवणी अवघे सारा. म्हणून बाबांनो, त्या मनात जे जे काय असेल ते अवघ सारा बाजूला करा आणि काय करा, पांडुरंग दृढ करा धरा. पांडुरंग धरा, फक्त सगळं सोडून द्या. काय काय सोडायचंय? परमार्थ म्हणजे काय हो? परमार्थ म्हणजे काहीच मिळवायचं नाही. काय म्हटलं मी? परमार्थ म्हणजे काहीही मिळवायचं नाही. मग काय आहे? जे आहे ते सोडून द्यायचं. हे सोडा, ते सोडा, ते सोडा. हे सगळं सोडल्यानंतर जे उरेल तो परमार्थ. विठ्ठला विठ्ठल. फार गोड प्रसंग येतो 15व्या अध्यायामध्ये. आणि ज्या वेळेला अक्षर आणि उत्तम पुरुषाचं वर्णन करायचं आहे, त्यावेळेला ज्ञानवरांनी उत्तम पुरुष स्तोन्य ते वर्णन सुरू होत असताना ज्ञानवरांनी अक्षर सर्वांनी भूतानी कुटस्थोक्षर उच्चते याचं वर्णन सुरू झालं. आणि ते होत असताना ज्ञानवरांनी फार सुंदर 15वा श्लोक आणि 16वा श्लोक ह्या 2 श्लोकांच्या संधी काळात काही ओव्या टाकलेल्या आहेत. ते फार गोड आहेत. आता पूर्वीचा काळ हा, आता इथे काय मी जे वाक्य बोललो त्या वाक्याची पुष्टी करतोय की हे गेलं ते गेलं, सगळं गेल्यानंतर जे उरतं ते परमात्मा तत्व आहे. म्हणून म्हणतात का, न सांगणे वरी बारापतीसी रूप करी. पूर्वीचा काळ विवाह, एका मुलीचा विवाह ठरला सगळं साखरपुडा झाला. पूर्वीच्या काळामध्ये सुपारी पुट्टी साखरचे झालं आणि लग्नाला पुढे 2 महिने अवकाश होता. मग काय झालं की त्या मधल्या काळात काय झालं की त्या गावात एक लग्न निघालं. लग्न नेमकं असं होतं की नवदेवाला पण निमंत्रण होतं आणि नवरीला पण निमंत्रण होतं आणि दोघे त्या लग्नाला आलेले होते. पण पूर्वीचा काळ, आजच्या काळापासून 40-50 वर्षापूर्वीचा, ज्या वेळेला थोडासा संकोच लज्जा असा विषय होता. तर लग्नात मंडप बसलेला आहे. त्या नवदेव म्हणजे आता लज्ज असं मला म्हणायचं नाही मला, हा म्हणजे आता तसं एवढं राहिलं नाही असं सांगायचं बाई, काही नाही. म्हणजे आता लज्जाच नाही असं नाही, पण संकोच होता तो नाही आता असं. तेव्हा त्या मंडप भरलेला आहे, नवरदेव नवरी तो कार्यक्रम चालू आहे आणि तिकडे तो नवरदेव आपल्या 4-5 मित्रांसह आलेला आहे. इकडे नवरी आपल्या मैत्रिणी बरोबर आहे. फक्त ते माहिती होतं त्या मैत्रिणीला की इथं नवरदेव, ठरलेला नवरदेव या मंडपात आलेला आहे, पण कोणता आहे कोणाला माहिती नाही. बरोबर? आठवा, तुमचाच काळ आठवा सगळ्यांनी, म्हणजे आम्ही इथे तुम्ही आठवा का नाही. मग त्या काळामध्ये मग ते मैत्रिणी म्हणते, का ग आम्हाला सांग बरं, आमचे दाजी आलेले आहेत ना? ते म्हणते हो. मग सांग बरं कोणती आहेत, दाखवते ती अशी. आजी काय अनुभव आहे, हे आहे असं दाखवलं का? नाही. पण ते दाखवलं तयार नाही. मग शेवटी ती मैत्रीण म्हणते आहे, मंडपात आलेले आहेत का, मंडपात बाहेर आहेत, एवढंच सांगा आम्हाला. तेव्हा ते मंडपात आहे. मग हे 5-6 जण म्हणलं ह्यामध्ये आहे का? नाही. ते आहे त्यात आहे का? नाही. ते त्यात आहे का? नाही. त्यात आहे का? मग ते काहीच बोलत नाही. बरोबर का आजी? आजी विचारू आपण. मग त्या मैत्रिणी म्हणतात, हा ज्या ती बोलली नाही ते म्हणजे ज्या ग्रुपमध्ये आहे, मग तो लाल शर्टावाला तो आहे का? ती म्हणते नाही. मग पांढऱ्या शर्टावर तो आहे का? ती म्हणते नाही. मग गुलाबी शर्टावर तो आहे का? नाही. मग तो फिकट लाल रंगाचा तो आहे का? काहीच बोलत नाही. अशी मान फिरवली. मान फिरवलं की काय हात आहे. किंवा पूर्वीच्या काळात असं होतं, त्या मुलीला विचारलं तुला नवरदेव आवडला का? ती लाजून मागे सरली, म्हणजे तिला नवरदेव म्हणजे हे मी म्हणत न म्हणतात का, न सांगणे वरी बाळा पतीसी रूप करी. सांगत नाही पती माझा आहे, पण जे ज्याला नाही 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 म्हणून जे सगळे सोडले आणि ज्याला काही सांगत नाही तो तिचा पती आहे.
तर परमार्थामध्ये हे सोडलं ते सोडलं ते सोडलं, मग जे सोडताच येत नाही, जे उरत ते परमात्म तत्व. विठ्ठल तो हारे श्री हारे पाहिला डोळे घरी, हारे श्री हारे पाहिला डोळे, तो हारे श्री हारे पाहिला डोळे, हारे श्री हारे पाहिला डोळे, आता पाणी ते बसत नाही ते प्रमाण. तुम्ही आणलं थोडं खेचून येत आपल्या पुढचं नाही. तेव्हा न सांगणे वरी बाळापती रूप करी पुढे उत्सव देतात. बाबूचे सारावे हाते पाणी तव सिद्धचे असे आई ते नाही. त्या पूर्वीचा काळ चुकताच का 40-50 वर्षापूर्वीचा, आणि तेव्हा नदीला पाणी राहायचं, ओढ्याला पाणी राहायचं, कुठलंही पाणी पिलं जायचं, कारण सरी कुठलंही पाणी पिण्यासारखं होतं. खूप दिवस एखाद्या तलावात कोण गेलं नाही त्याच्याला शेवाळ आलेलं राहायचं. आता पाणी घ्यायचंय, प्यायला म्हणा की वापरायला म्हणा, धुवायला भांडे पाणी घ्यायचंय, शेवाळामुळे ते पाणी झाकलेलं आहे. आता काय करावं लागेल? बाबुली म्हणजे शेवाळ. बाबुलीचे सारावे हाते, हाताने काय करत फक्त ते शेवाळ बाजूला करायचं. पाणी तर सिद्धची असे आहे ते पाणी तिथे तिथेच आहे, पाणी तयार करायची गरज नाही. आपले रावे गगन ते सिद्धची की ढगणून गेले पाहिजे, निरागार आकाश तिथेच आहे. तसं या चित्तामध्ये परमात्म वस्तू तशीच आहे. वरच जे विकार आहेत ते गेले पाहिजे, ते गेले की परमात्म तत्व सिद्धच आहे. विठ्ठला जरूर तुकोबाला वर्णन करतात. मनवणे अवघे सारा, अवघे सगळं सोडून द्या, बाजूला करा. का? जोपर्यंत ते बाजूला होत नाही ना तोपर्यंत ते येणार नाही, परमात्मा तत्व दिसणार नाही, ते दृढ होणार नाही. मग काय काय बाजूला सारा? फार गोड प्रसंग आहे. 13व्या अध्यायामध्ये जी ज्ञानीपुरुषाची 18 लक्षण सांगितलेली आहेत. 18 लक्षणामध्ये हे एक लक्षण फार सुंदर आहे का नाही? असक्तीर अनभिष्वंग पुत्र दार गृहादिशू, किंवा त्या भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज वर्णन करतात. भ्रांती माझी सप्तपाश, अहम दारा पुत्रपाश, स्वजन धन गृहपाश, आशापाश सातवा. हे 7 पाश बाजूला सारा परमात्म तत्व प्राप्त होईल. म्हणून म्हणते भ्रांती माझी सप्तपाश, अहम मी आहे हा पाश आहे, मी असं माझं तसं, माझं हे माझं ते, हा पाश आहे. अहम दारा पत्नी हा एक पाश आहे, पुत्र हा एक पाश आहे, स्वजन नातेवाईक सगळे सोयरे हा पाश आहे, धन हा एक पाश आहे, गृह घर हा एक पाश आहे, आणि आशा पाश सातवा. हे 7 बाजूला करा, परमात्म तत्व प्राप्त होईल. विठ्ठला विठ्ठल. आपलं मन या 7 वस्तूमध्ये अडकलेलं आहे, किंवा या 7 वस्तू आपल्या मनामध्ये भरलेल्या आहे. दोन्ही अर्थ लावा. या वस्तू आपल्या मनामध्ये भरलेल्या आहे. एक सोपी चाचणी सांगू का? या मी सुद्धा फेल होतो, तर मला चाचणी माहिती आहे. आपल्या मनात काय आहे, आपल्या मनात काय भरलेलं आहे हे जर पाहायचं, काहीच डोळे टाकायचे, आपल्या डोळ्यासमोर काय काय दिसतं ते पाहायचं. सगळ्यांनी डोळे टाका आपले एक 5 सेकंदा करता, आणि डोळे टाकल्यासमोर काय दिसतं बघा. जे डोळ्यासमोर दिसतं ते आपल्या मनात साचलेलं आहे, ते बाजूला सारायचं आहे. देव दिसतो का? नाही दिसत. इथे अडचण आहे. डोळे झाकल्याबरोबर परमात्म्याची मूर्ती समोर उभी राहावी. डोळे तोंड बंद झाल्याबरोबर भगवंताचं नामस्मरण चालू व्हावं, हे भक्ताचं दृढ असं लक्षण आहे. विठ्ठला आता कसं सारावं? ज्ञानराजांनी एक ओवी दिलेलं आहे, ते बघून पुढे चालू आपण. म्हणून म्हणतात नाही, असक्ती अनभिष्पंग पुत्र दार गृहादिशू. नाही, पुत्र दार गृह 3 गोष्टींचा उल्लेख ज्ञानराजांनी केला, भगवंतांनी केला. पण ज्ञानराजांनी सुरुवात इथून केली. पैजो या देहावरी
उदासैशिया परी है नाही, उखिता देसा बिढारी ठेविला असे. बरोबर ना? पहिल्या गोष्ट काय आहे? या देहाची ममता आपल्या मनातून काढून टाकायची आहे. कशा प्रकारे? जसा तो वाटसरू या ठिकाणी गावाला येतो आहे, प्रवास करत करत रात्रभर राहतो. महाराज रात्रभर राहायचे, राहू का? सकाळी प्रवासाला जाईल निघून, ठीक आहे बरा, इथे राहतो, रात्रभर राहतो. सकाळी फटफटलं की पिशवी उचलतो आणि पुढच्या मार्गाला लागतो. इथे काय चांगलं आहे काय वाईट आहे विचार करत नाही. तसं मी या देहामध्ये आलेलो आहे, मी या देहामध्ये आलेला वाट सर्व आहे. देशवेशन हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे ही कैसा मोकळी. हा देहामध्ये हे परदेशी पाहून आलेलो आहे, हा देह माझा नाही, हे पक्क मनात धरून घ्यावं. देहाची ममता मनातून काढून टाकावी, हा बाजूला सांगण्यातला पहिला क्रमांक आहे. विठाला विठाला देहाची वासना, देहाचे भोग, देहाचा ममता ही चित्तातून सारली पाहिजे. म्हणून अवघे सारा पहिल्या क्रमांकाची गोष्ट. पुढे मावळी म्हणतात देहात पत्नी पाश सुटला पाहिजे. कसा मावळी म्हणतात की सावली सरिसेची असे परी असे हे नेणजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. सावली आपल्या बरोबरच असते. कोण कोण आपली सावली घरी ठेवून आले आणि कोण कोण आपली सावली घेऊन आले सगळ्यांच्या बरोबर आहे, पण त्या सावलीकडे लक्ष नाही. तसं पत्नी ही धर्मपत्नी आहे, धर्माकरिता आहे नाही, आणि परमात्म्याने आपल्या दिल्ली ती सहधर्मचारिणी आहे. एवढं फक्त मनात भाव ठेवला की आपल्याकडे एक शब्द आहे नाही, श्री क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. आपल्या पत्नीमध्ये सुद्धा तो भाव तयार होतो आणि ही स्थिती प्राप्त होते. म्हणून पत्नी ही परमार्थाला अनुकूल करावी आणि तिच्यावरची ममता कमी करावी, हे बाजूला सांगण्याचा दुसरा भाग आहे. विठाला तिसरा भाग पुत्र. पुत्राबद्दल काय मावळे म्हणतात की जसं त्या प्रकारे सकाळ दुपारच्या वेळेला ती जनावर चरत चरत झाडाखाली बसतात, थोडा वेळ थांबतात आणि ऊन उतरलं की पुढे निघून जातात. तर झाडाचं काम एवढंच आहे, 3 तास करता 4 तास त्यांना काय सावली देणं. ती तिच्याजवळ बांधलेली नाही. तशी आपली मुलं हे फक्त त्यांचं ऊन उतरेपर्यंत आपल्याजवळ राहणार आहे, ती आपली नाहीत. मुलं ही आपली नाही, ती परमात्म्याची संतती आहे, आपल्याकडे सांभाळण्याकरता दिलेली आहे.
असा भाव अंतःकरणात आला की अंतःकरणातली पुत्र ममता संपून जाते. विठाला धन, धनाबद्दल माऊली म्हणतात की ज्या प्रकारे त्या बँकेचा मालक मॅनेजर असतो, कॅशियर असतो, तो पैसे जमा करतो, करोडो रुपये रोज जमाही करतो, करोडो रुपये रोज वाटतो सुद्धा, पण हे पैसे माझे असं म्हणत नाही, तो साक्षी भावाने असतो. त्या प्रकारे आपल्याला प्राप्त, आपल्या जीवनात प्राप्त झालेलं धन हे परमात्म्याचं आहे. आपल्याजवळ सांभाळण्याकरता म्हणा, आपल्या जवळ योग्य मार्गात खर्च करण्याकरता दिलेला आहे, असा भाव अंतःकरणात तयार झाला तर धनाबद्दल ममता राहणार नाही. म्हणून धन सुद्धा सारलं जाईल. विठाला विठाला घर, घराबद्दल कसं वर्णन म्हणतात, घराबद्दल काय वाटणार आहे की ज्या प्रकारे घर हे एखाद्या जो सर्व आहे तो येतो राहतो निघून जातो, तसं घराबद्दल सुद्धा आस्था ठेवायची नाही. आणि स्वजन, जनाबद्दल प्रेम, इतर लोकांबद्दल, लोकांना तर राहायला आवडतं तसं वाटू नये. आवडे म्हणतात बहु जया जनपदाची कंती, जय बहु एकांतावरी प्रती, जया जनपदावरी खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तू. तर एकटं राहायला आवडतं. तपे तीर्थे चौथे तटे, तपोवने चोखटे, आवडती कपाटे बसवू जया. नाही, त्याला लोकांतात यायला आवडत नाही, जास्त गरीत राहू नये, लोकांतात राहू नये, कामापुरतं यावं आणि आपलं एकांतात राहून भगवंताचं भजन करावं. असं केलं तर जनपाश तुटून जातो. विठाला हे सगळं सारलं पाहिजे, अंतरातून या गोष्टी गेल्या पाहिजे. मान दंभ हे विकार गेले पाहिजे. तुमको निया मान तुमको निया मान दंभ करी तो कीर्तन. दंभे असं नाही म्हणायचं बरं. हा शब्द जरा काही तुकोबराचे काही चरण थोडेसे पुस्तक टाकणारे आहे. सरळ तुमको निया मान दंभे करी तो कीर्तन. याचा अर्थ काय होतं माहिती का, मान तुंकून टाकला आणि दंभाने कीर्तन करतो असं नाही. मग तुमको निया मान दंभ करी तो कीर्तन, यात तुमको निया मान दंभ कीर्तन करीतो. विठाला विठाला काही ठिकाणी असे ते गडबड होऊ शकत असते. तुमको निया मान दंभ करीतो कीर्तन, हे सांडून द्यायचं आहे. हे विकार टाकून द्यायचे आहे. आता वेळ नाही मला, पण त्या नारद भक्ती सूत्रामध्ये नारद मुनींनी भक्ती मार्गामध्ये व्यत्यय आणणारे काय काय भाग आहेत जे 4-5 श्लोक दिलेले आहेत. काय काय त्याग केला पाहिजे, हे विकार त्याग केले पाहिजे, ममता त्याग केली पाहिजे, कसली आशा असेल ती सोडली पाहिजे. हे सोडले, हे मनवणी अवघे सारा, हे सगळे बाजूला करायचे आहेत, मनातून टाकून द्यायचे आहे आणि मग ते चित्त शुद्ध करायचं आहे. आणि असं चित्त शुद्ध झालं, मन शुद्ध झालं की एवढे गोपाळ राहे ते हे सगळे विकार जातील, ते वेळेला मन शुद्ध होईल. ते शुद्ध झालं की मग पांडुरंग दृढधरा विठोबा रकुमाई
3 मिनिटं झाले आणि 10 मिनिटं झाले ना 10 मिनिटं पांडुरंग म्हणून यावघे सारा पांडुरंग दृढ धरा. आता त्याच्यानं चिंतन करायचं वेळ आलेला नाही. फक्त उरलेल्या वेळात पुढच्या 2 चरणांचा धावता अर्थ सांगायचा आणि थांबायचा आपल्याला वेळ झालेली आहे. मोजून 10व्या मिनिटाला आपण जय विठ्ठल करू, काळजी करू नका. म्हणून पांडुरंग दृढ धरा. हा पांडुरंग दृढ धरायचा आहे, मनामध्ये पक्क गागायचा आहे की हाच परमात्मा माझा उद्धार करणार आहे. नाही जर हे आकाश वर पडो पाहे ब्रह्म गोल भंगा जाये तर वडवान त्रिभुवन खाये परी मी तुझी वाट पाहेगा विठोबा. असा परमात्म्याबद्दल पक्क व्हायचंय, दृढ व्हायचंय. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मनाला स्थिर लावायचं आहे. 2 अर्थ आहे, पांडुरंगी दृढ धरा की पांडुरंग दृढ धरा असं वाटायचं थोडस. दोन्ही अर्थ होऊ शकतात, आपण भेद करायचा नाही. पण पांडुरंगी दृढ धरा म्हटलं तर मग पांडुरंगात लावा, आणि पांडुरंग दृढ धरा म्हटलं तर पांडुरंगाला मनात धरा. एवढंच आहे. दोन्ही गोष्टी अर्थ एकच आहे, पण मात्र बदल आहे. म्हणून पांडुरंग दृढ धरा. पांडुरंग कोण आहे त्याकडे 3रा चरण सांगता येईल. समखून ज्याचे पाय उभा व्यापक विटे ठाय. इथे पुन्हा थोडी गंमत आहे असे चरणामध्ये. समखून ज्याचे पाय, याचा अर्थ थोडा फरक करतो. समखून ज्याचे पाय, तर ज्याची खून समपाय असं करावं असं वाटतं मला. ज्याची खून समपाय, कारण जर परमात्म्याचे पाय कसे आहेत समचरण सर्वजम मुदाम नाही, समचरण ज्याचे, म्हणून समपाय ज्याची खून असा अर्थ करावा वाटतो. समखून ज्याचे पाय उभा व्यापक विटे ठाय. इथे पुन्हा विरोधाभास येतोय का नाही. उभा आहे का नाही, कुठे विटे उभा ठाय, पण तो कसा आहे व्यापक का नाही. विठ्ठल जरी स्तरी भरला तिचा ठाव नाही उरला. आदिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी. पाहता पाहता मना न पुरे धनी. असा हा परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, पण उभा विटे ठाय. त्याचा ठाय म्हणजे ठाव, ठाव म्हणजे ठिकाणा. त्या ठिकाणा कुठे आहे उभा विटे, तो विटेवर उभा आहे. सर्वत्र व्यापक जरी असला तरी आमच्या भक्तांकरता आमच्या भाविकांकरता तो परमात्मा विटेवर आणि समपाय ठेवून उभा आहे. त्या पांडुरंगाला दृढ धरा. विठाला विठाला या परमात्म्याचं अजून एक आश्चर्य आहे. ते आश्चर्य देवदूत तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या कलव्यात. तुका Bye-bye.
आश्चर्य होतं. उभा व्यापक विटे ठाय, तो व्यापक आहे पण विटेवर उभा आहे. साबकाच्या चतुर्थ चरणामध्ये पुढचं आश्चर्य आहे. तुका म्हणे नभा परता अनुचाई गाभा. पुन्हा उलट करत याला. तुका म्हणे नभा परता अनुचाई गाभा, तो नभापेक्षा मोठा आहे आणि म्हटला तर अणुचाई गाभा आहे. अणुवर्णीयाम महतो महीयाम. असा परमात्मा अणुपेक्षा अणु आहे आणि परमात्म्यापेक्षा गगनापेक्षा गगन जयामध्ये खेळे नभ जयामध्ये खेळे लपी थपी. माऊली म्हणतात हे गगन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लपी थपी खेळतात. एवढा परमात्मा व्यापक आहे पण म्हटला तर अणुपेक्षा अणु अशा प्रकारचा आहे. म्हणून हे जगाचं आश्चर्य आहे. त्या परमात्म्याचं फार त्या केन उपनिषदामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तो परमात्मा कसा आहे. तद्दुरे तदंतिके, नाही तो खूप दूर आहे, खूप दूर आहे. आणि म्हटला तर अंतिके खूप जवळ आहे, खूप जवळ आहे, आपल्या आतमध्ये आहे. अनेक प्रकारे वर्णन आहे. आता ते विस्तार करायला वेळ नाही. पुन्हा कधी वेळ येईल तेव्हा वाटलं पुन्हा आपण हाताळून घेऊ आणि पुन्हा चिंतन करू. तेव्हा परमात्म्याचं आश्चर्य आहे. हा आश्चर्यवत परमात्मा जर आपल्या अंतःकरणात दूर धरला आपलं जीवन सुद्धा आश्चर्यमय होऊन जाईल. या तुमचं आमचं सर्वांचं जीवन असं आश्चर्यमय भाऊ ही प्रभूचरणी प्रार्थना करू. सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर